उभं राहणार आणि समजून चालायचं. निवडणूक म्हणलं, स्पर्धा म्हटली की कोण ना कोण कोणाच्या विरोधात असतोच. पण ही स्पर्धा चालू झाल्यानंतर काही मर्यादा सांभाळायच्या असतात, मर्यादा सांभाळायच्या असतात. मग उद्या आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो म्हणून एकमेकांच्या संदर्भामध्ये बोलताना किंवा एकमेकांवर आरोप करताना एक पातळी ठेवायची असते, किंवा कमीत कमी त्या ज्या मतदारसंघात ज्या प्रभागात आपण नगरसेवक म्हणून निवडणूक लढवतोय त्या प्रभागातल्या लोकांना म्हणजे काय म्हणू आपण त्याला, त्या प्रभागातल्या जे पण नगरसेवक आहेत त्यांनी सगळ्यांनी आपल्या निवडणुकीच्या माध्यमातून म्हणजे उमेदवारांनी त्या परिसरात काम करताना आपल्या त्या लोकांची काळजी घेणं गरजेचं असतं. राजस्थान बीजेपीचे आपले सहकारी आले. राहिल्यानंतर आपली प्रतिमा चांगली राहिली पाहिजे, आपलं व्यक्तिमत्व चांगलं असलं पाहिजे, आपल्या वागण्यानं किंवा आपल्या कृतीनं कुणाचंही मन दुखवलं नाही पाहिजे, अशा संदर्भातली आपली साधारण मानसिक अवस्था असली पाहिजे. मी मागच्या निवडणुकी जशी डिक्लेअर झाली तेव्हापासून पाहतोय, डॉक्टर कांबळेंना जसं आम्ही तिकीट दिलंय, सुहास कांबळेंना, तसं काही लोक पर्सनली म्हणजे हे बा निवडणुकीला कुणाला तर कुणाला समोर आपल्या असणारच आहे, आपल्याला निवडणूक तर लढायची, पण त्या निवडणूक लढताना काहीतरी आपल्याला आपण मर्यादा घातल्या पाहिजे. डॉक्टर सुहास कांबळे ज्यावेळेस उमेदवार म्हणून आले तर त्यावेळेस त्यांना कुठली राजकीय पार्श्वभूमी नव्हती. आम्ही त्यांना विनंती केली, डॉक्टर साहेब तुम्ही या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं एक उच्च शिक्षित डॉक्टर म्हणून तुम्ही या प्रभागाचं नेतृत्व करावं. आणि त्या नेतृत्वात बघा, राजकारणातल्या प्रत्येक परिवारातल्या सदस्याला संधी मिळते, पण एक स्वतः डॉक्टर आणि डॉक्टर असताना त्यांनी मला असं वाटतं कधी कोणी फोन केलाय आणि त्याचं बिल कमी केलं, त्यांना कुठल्या लोकप्रतिनिधीचा फोन यावा अशी त्यांची अपेक्षाच नसते, आणि आला तरी ते करतात, किंवा एखादा सर्वसामान्य कुटुंब आलं तरी त्याच्या मदत करतात. पण ज्यावेळी डॉक्टर सुहास कांबळेंना मी उमेदवारी जाहीर केली तेव्हापासून आतापर्यंत, म्हणजे आता सर गेले माग, मी आता एक ठिकाणी अजून एका परिवाराला भेटून आलो, त्यांना दमदाटी होण्याचे प्रकार जास्त वाढले, त्यांना धमकी देण्याचे प्रकार जास्त वाढले. जसं आमच्या वकील साहेबांनी सांगितलं, आपण सगळेजण सुशिक्षित आहात, सुशिक्षित आहेत, तर मग सुशिक्षित मतदारांचा सुशिक्षितच आपल्याला शिकलेलाच आपल्याला लोकप्रतिनिधी पाहिजे. उद्या कोण येईल आणि तुमच्या घराचं तुमचं घरच पाडतो, तुमचं बाहेरच काढतो. कांबळे सरांना सांगितलंय, म्हणजे कांबळे सरांना तर अशा प्रकारे सांगितलं, ज्या व्यक्तीचा राजकारणाशी किंवा राजकारणाच्या कुठल्याही व्यक्तीशी बिलकुल काडी मात्र संबंध नाही, त्या व्यक्तीला सांगितलं तुमचं हॉस्पिटल कसं चालतं मी पाहतो. प्रश्न काल परवा इथं आम्ही मंदिराच्या त्या तिथल्या मंदिर जे गुरुदत्तांचं मंदिर आहे त्रिवृक्ष, त्या ठिकाणी त्या लोकांनी त्यांचं मंदिर बांधण्याचं ठरवलं. तिथं सुद्धा लोक जाऊन तिथल्या लोकांना दमदाटी करून आली. म्हणजे आता एक प्रकारे निवडणूक ही एक साईड झाली, वन साईड झाली. विलास भाऊंचा मागच्या 10-15 वर्षाचा 20-25 वर्षाचा जो काही काळ आहे या भागातला, म्हणजे त्यांच्या सौभाग्यवती होत्या, ते होते, त्यांनी नगरसेवक, मी तर नेहमी सांगतो प्रत्येक नगरसेवकाला लोकप्रतिनिधी ऑफिस असतं, ऑफिस तर असतं, त्या ऑफिसमध्ये ते बसलेले असतात, पण ही एकमेव ऑफिस आहे असं महाराष्ट्रातलं चालतं बोलतं ऑफिस, त्यांच्या गाडीतच सगळं असतं. आणि त्यांनी कधी विचारलं नाही, मेडगिरी साहेबांनी कधी विचारलं नाही, बघा तू मदत करा, माझ्याकडे मदत मागतोय, तू कुठला आहे, तू कुठल्या समाजाचा आहे, तू कुठल्या धर्माचा आहे, तू कुठून आलायस, कधी विचारला नाही. येता जाता रस्त्यात एखाद्याने काम सांगावून त्यांच्याकडे ती तयारी सगळी आहे. त्यांचा अहवाल मी वाचला तर त्या अहवालामध्ये असं होतं, कोणत्या तारखेला त्यांनी मागणी केली कामाची, कोणत्या तारखेला ते कामाची निविदा प्रसिद्ध झाली, कोणत्या तारखेला
त्या कामाची वर्क ऑर्डर मिळाली आणि कोणत्या तारखेला ते काम साक्षात चालू झालं. असं त्यांचं जे काही अहवाल आहे तो पाहिल्यानंतर मला असं वाटतं की इतका सक्षम लोकाभिमुख काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे विलासभाऊ आहे, इतकं सक्षम आहे. तर आता ह्या डॉक्टर सुहास कांबळेंच्याबद्दल मी सांगितलं, यांच्याबद्दल सांगितलं, आता नम्रताताईंबद्दल सांगितलं. म्हणजे असं मी कुठल्या सोसायटीत गेलो आणि सोशल मीडिया मी सगळेच वापरतात, मी पाहत असतो. तिथं योगेश आणि हे दोघं म्हणजे हे दोघं नवरा बायको हे इतकं वाहून त्यांनी काम केलं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी तर महिला भगिनींचा एवढा संपर्क, दांडगा संपर्क असलेले एकमेव नगरसेविका असेल इतकं सगळ्या महिलांबरोबर प्रसरलं, त्यांच्यावर पोचलेलं. योगेश त्याच्या माध्यमातून पोचतो. छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने प्रतिष्ठान काढले, त्या माध्यमातून इथल्या लोकांच्या काही कार्यक्रम असतील, पारंपरिक कार्यक्रम असतील, या संदर्भात तो इथल्या लोकांच्या बरोबर राहतो, ज्येष्ठ नागरिकांबरोबर राहतो. आमचा शिवराज आणि त्याची मिसेस, आता तर शिवराज तर तुम्हाला माहिती आहे, त्याला शिवराजला चांगला शिकलेला आहे, त्याची मिसेस पण चांगली शिकलेली. मी नेहमी त्याच्या बाबतीत उदाहरण देताना मी कोविडचं देतो. 2019 पासून तर 2022 पर्यंत कोरोना सारखा एक फार मोठा आजार किंवा फार मोठं एक संकट आपल्या सगळ्यांना होतं, आपण मान्य करताय सगळे, फार मोठं संकट होतं. मला वाटतं सोसायटीच्या इथं पण कोणी उतरत नसेल, बाहेर पण येत नसेल कोणी, इतकी भयानक परिस्थिती होती. त्यावेळेस हाच आमचा शिवराज, हा शिवराज ज्यांना ज्यांना कोविड झालाय आणि ते बरे झालेत, म्हणजे कोविड होऊन जे बरे झालेत, मग त्यांच्या त्या शरीरामध्ये त्या हे तयार होतात, पेशी तयार होतात. म्हणजे आपण त्याला असं म्हणतो की आजारावर मात करण्यासाठी जी इम्युनिटी पॉवर होते त्याच्यात ज्या पेशी तयार होतात त्या पेशीला आपण प्लाझ्मा म्हणतो. म्हणजे समजा मला कोविड झाला, मी बरा झालो, याचं मागचं कारण आहे की माझ्या शरीरात त्या आजारावर नियंत्रण करण्याची किंवा त्याला संपवण्याच्या पेशी माझ्या शरीरात तयार झाल्या, बरोबर ना सर? असं असतं. असं त्या पेशी, त्याला प्लाझ्मा आपण म्हणतो. आणि तो प्लाझ्मा माझ्या शरीरातलं काढून ज्या व्यक्तीला कोविड झालाय त्याच्या शरीरातल्या त्या माझ्या शरीरातल्या त्या पेशी टाकल्या, सोडल्या, तो प्लाझ्मा सोडला, तर तो व्यक्ती त्या आजारात बाहेर येतो आणि तो पेशंट व्यवस्थित होतो. आता कोविड सारखा जर आजार असेल तर कोण हे धाडस करेल का? पण ह्या वादळानं त्या 2 वर्षामध्ये 900 लोकांचे जीव वाचवले. 900 लोकांचे. म्हणजे बाकी कामं तर सगळ्यांचीच आहे. स्वतःचा आता तुम्हाला ते 2019 ते 22 मध्ये कोण कोण घरात होतं आणि कोण कोण रस्त्यावर काम करत होतं हे सांगायची मला काय वाटतं की गरज वाटत नाही. कारण तुम्ही सगळ्यांनी पाहिले, आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून चौघांनी त्या ठिकाणी काम केले, चौघांनी काम केले. एकंदरीत निवडणुकीमध्ये काय विषय असले पाहिजेत आपले, जसं आता वकील साहेबांनी सांगितलं, आम्हाला लाईटचा, पॉवरचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, समोरच्या रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, समोरच्या वाईन शॉपचा प्रॉब्लेम आहे. या विषयावर निवडणूक झाली पाहिजे. धमकी, दादागिरी हा विषयच नाही, किंवा आरोप करणं हा विषयच नसला पाहिजे. संधी सगळ्यांना दिली होती, संधी ह्यांना पण दिलेली आहे. त्या संधीच्या माध्यमातून यांनी काय काम केलं तर ते तुमच्या समोर ठेवलेलं आहे त्यांनी. आणि मला वाटतं तुम्ही जर विनोद तुमचा अहवाल दाखवला तर त्यांच्या लक्षात येईल किती प्रामाणिकपणे त्यांनी एकदम व्यवस्थित दिलेला आहे. तुम्ही पण तुमचा अहवाल तो त्या लोकांपर्यंत पोहोचवा. काय आहे या अनिलजी आवडते सदस्य आणि अध्यक्ष अनिलजी सैदानी ताले त्यांचं यावर या. एकंदरीत म्हणजे लोकांना समोर ठेवून, लोकांच्या समस्या डोळ्यासमोर ठेवून सातत्यानं महानगरपालिकेमध्ये आपण पाहतो यांना काम करताना. काळजी घ्यावी म्हणून तर मी एक उल्लेख केला, तो तर फार गरजेचा आहे. म्हणजे तिथं प्रशासन असताना काळजी घ्यावी म्हणून त्या 4 वर्षामध्ये ते 22 पासून 26 पर्यंत कुठली समस्या असू द्या, सोसायटीच्या संदर्भातल्या असू द्या, रस्त्याची संदर्भातल्या असू द्या, आरोग्याच्या संदर्भातल्या असू द्या, इथल्या कुठल्याही व्यक्तीची असू द्या, ती सोडवण्यामध्ये ही सगळीच लोक पुढे होती.
कधीच मागे हटलेलं बाबा मी आता नगरसेवक नाही मी काय करू. काही लोक आता निवडणूक लागल्या तुमच्या समोर आलेली आहेत, काही लोक निवडणूक लागल्यानंतर तुमच्या समोर आलेली आहेत, पण नगरसेवक नसताना सुद्धा ही लोक तुमच्या समोर होती. त्यांची जबाबदारी त्यांना माहिती होती की बाबा मला 5 वर्षांनी काम करण्याची संधी दिली, आज मी श्रम होऊन का त्यांच्यापासून लांब जाऊ का, त्यांच्यामध्ये राहिलं पाहिजे, त्यांच्यावर काम केलं पाहिजे. तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला सगळ्यांना आता मी सांगितलं नाही, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे या संदर्भातल्या. आता वकील साहेबांनी सांगितलं की याला सोसायटीला पाण्याची अडचण होती, आम्ही पाण्याचे एक सेपरेट कनेक्शन, सेपरेट लाईन आणली, बरोबर ना वकील साहेब, सेपरेट 4 इंची लाईन या सोसायटीसाठी आणली. आता 900 मला वाटतं काहीतरी फ्लॅट आहेत आणि म्हणजे अजून बरीचशी लोक राहायला यायची असते. आता इथं पाण्याची समस्या वाढणार हे डोळ्यासमोर ठेवूनच परत आता आम्हाला नियोजन करावं लागेल. या नियोजनावर लाईटचं जसं सांगितलं, पॉवर वाढली, लोक आले की त्याला आपल्याला विजेचा प्रॉब्लेम होतो, पण त्याच्यावर व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे. आणि या नियोजनाच्या आधारच आम्ही निवडणुकीच्या समोर जातो. आम्ही विचार काय करतो, ज्यावेळेस इलेक्शन झाली होती त्यावेळेस सुरुवातीला 10 फ्लॅट होते, नंतर 100 झाले, नंतर 200 झाले, नंतर 900 झाले. प्रत्येक फ्लॅटमध्ये माणूस राहायला आला, मग त्याला प्रत्येकाला इथं ज्या गरजा ज्या सुविधा पाहिजेत त्या बिल्डरकडनं मिळाल्या आहेत का नाही आहेत. त्याचबरोबर या नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या सार्वजनिक सुविधा त्यांच्याबरोबर पोहोचवायच्या, गरजा पोहोचवायच्या, त्या पोहोचवल्या जाणं याचं नियोजन केलं पाहिजे. कारण ही संख्या वाढणार आहे, कमी नाही राहणार. त्याच्याकरता आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना म्हणजे मला वाटतं त्यांच्या भाषणामध्ये विलास भाऊंनी नाही कुणाला आरोप केले, मी यांची सगळ्यांची भाषणं ऐकल्यात, डॉक्टरांचं भाषण ऐकलं, त्यांनी कुणाला आरोप केले नाहीत. पण एक प्रामाणिकपणे मी आपल्याला सांगतो, या चौघांकडं तुम्ही विश्वास ठेवू शकता. चौघांवर तुम्ही जर एकांतात जरी बसले आणि आमचे उमेदवार आणि आमच्या विरोधातले उमेदवार यांच्या एकट्यात बसले आणि तुम्ही जर सगळ्यांनी शांतपणे विचार केला तर तुम्हाला काम करणारे ही 4च लोक सापडतील. बघा, 4च लोक सापडतील. एवढं मोठं हॉस्पिटल सांभाळताना त्यांनी हॉस्पिटल सांभाळता सर्वसामान्य परिवारातले ते, म्हणजे त्यांची सुरुवात मी पाहिलेली आहे. डॉक्टर कांबळे सरांची सुरुवात मी पाहिलेली आहे, विलास भाऊंची सुरुवात मी पाहिलेली आहे. योगेशच्या परिवाराचा माझा संबंध पहिल्यापासून आहे. ते आमच्या सुदाम तात्यांची माझी पहिल्यापासून आमच्या कुटुंबातील असल्यामुळे आमची संबंध. या सगळ्यांना पाहिलं तर मला 100% अविश्वास द्यावा वाटतो आपल्याला की आपलं कुठलंच काम यांच्याकडनं थांबणार नाही, कुठलंच काम थांबणार नाही. आणि आता एक लोकप्रतिनिधी म्हणून भारतीय जनता पार्टीचा मला तर म्हणजे अजून सुद्धा माझ्या विरोधातील लोक 2024ला विधानसभेचा निकाल लागल्यानंतर अजून सुद्धा यांना चिमटा घेऊन पाहतात, अजून सुद्धा चिमटा घेऊन पाहतात. त्यांना अजून त्यातनं बाहेर पडलं नाही की महेश लांडगे 3ऱ्यांदा आमदार झालाय. अजून सुद्धा त्यांना विश्वास बसत नाही. कारण कायम निवडणूक आली की आरोप करायचे, आपल्या विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं नाही, आपल्या कामाच्या मुद्द्यावर बोलायचं नाही, आपल्या समाजात असलेलं योगदान त्याच्यावर बोलायचं नाही, आपण जे पण काम करतो त्याच्यामध्ये लोकांना काय फायदा झाला ह्याच्याबद्दल बोलणार नाही. तर हे फक्त आरोप करून आता तुम्ही पाहताय मागच्या 5-10 वर्ष 5-6 म्हणजे 15-20 दिवसापासून या पिंपरी चिंचवड शहरात जो येतोय तो महेश लांडगेलाच टार्गेट करतो, जो येतोय तो महेश लांडगेलाच टार्गेट करतो. का तर महेश लांडगे 3ऱ्यांदा आमदार झाला. बरं झाला नाही झाला तर तो तुमच्यामुळे नाही झाला तर मी माझ्या मतदारांमुळे झालो, माझ्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला 3ऱ्यांदा त्यामुळे झालो. तर याकरता काही लोकांना ते पटत नसेल म्हणून ते आरोप करतात माझ्यावर, पण तिकडे दुर्लक्ष करा. पण आता एकंदरीत जे विचार घेऊन आम्ही पुढे निघालोय, आम्ही काय विचार आहे आमचा, विकासाचं हिंदुत्व. विकास हा आपल्या परिसरातल्या नागरिकांचा त्यांच्या सुविधा देऊन त्यांच्या गरजा पुरवून हा झालाच पाहिजे. त्याच्याबरोबर
आपलं धर्मकार्य करत असताना आपल्या परिसरातल्या माता भगिनींचं स्वसंरक्षण करण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. ही गरज आहे. आता वकील साहेबांनी सांगितलं आमच्या माता भगिनी जेव्हा रोडून जातात, मी ते आता ह्याला बोलवलं वाईन्सवाल्याला, त्याला बोलवलंय आणि त्याला मी सांगितलंय जे तुमच्या समोर बोलू शकत नाही ते त्यांच्या कानावर काय प्रकार आढळला. आता जर त्यांनी सांगितलं की ते बॉडीगार्ड ठेवतो. आता याच्या पुढे जाऊन सांगतो मी आमच्या विधानसभेच्या अधिवेशन आपल्याला आठवतं की नाही मला माहिती नाही, पण ती मी मांडली होती आणि त्याच्यामध्ये माझा एक अर्ज आहे कुठल्या कुठल्या वाईन्स आणि कुठल्या कुठल्या बिअर शॉपी आणि कुठले दारूची दुकाने ज्याच्यामुळे तिथे राहणाऱ्या नागरिकांना त्रास होतो आणि तिथल्या त्या सगळ्या नागरिकांच्या आग्रह खात्री बंद करावी अशा संदर्भातली भूमिका मी सभागृहात मांडली होती आणि त्याच्यामध्ये उत्तर सुद्धा देताना ते बंद करण्याची जबाबदारी त्या विभागाने घेतली होती. पण का कुणास ठाऊक 2-3 महिन्यांनी त्यांनी परत काय मला त्यात जायचं नाही, पण मी येणाऱ्या अधिवेशनामध्ये परत ते मांडतो. आणि आता असं मांडणार की जर सरकारने त्याच्यामध्ये किंवा त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये जर आम्हाला मदत केली नाही तर त्या परिसरातल्या नागरिकांना घेऊन आम्ही ते दुकान फोडणार म्हणजे फोडणार, ते दुकान बंद करणार फोडणार, आम्ही काही पण घालणार. पण त्या ठिकाणी जर आमच्या महिला सुरक्षित नसतील तर आम्ही कायदा मागे पुढे पाळणार नाही. कारण एकदा आम्ही सभागृहात सांगून पाहिले. आता पण आपको मराठी समझ में आएगा, ये हिंदी में बात करो तो मैं अच्छी तरह से, तो आप समझ जाइए अगर वहां से कोई भी हमारे तरफ समस्या लेके आया, अभी हम लोग तो चेयरमैन के सामने बोल रहे हैं ना, तो समझ लेना कि उस दिन आपके दुकान का आखिरी दिन होगा, ये समझ जाइए आपकी दुकान का आखिरी दिन होगा. तो इसके आगे अगर वहां पे कोई दिखा रोड पे रास्ते पे ये सर्विस रोड पे तो इसकी पूरी जिम्मेदारी आपकी. मैं ये पूरे लोगों के सामने बोल रहा हूँ और ये तो सब जानते, बाकी की तरह मैं बोलता नहीं. प्रैक्टिकल करने में ज्यादा मुझे इंटरेस्ट नहीं चाहिए. तो तुमच्या सगळ्यांना एक मात्र नक्की सांगतो, जो विश्वास तुम्ही माझ्यावर तिसऱ्यांदा निवडून दिला तेवढाच विश्वास, त्याच्यापेक्षा जास्त विश्वास या चौघांवर ठेवा. मी अजिबात तुम्हाला सांगतो, ही चौघ लोक आपले सेवक म्हणून काम करतील, आपले लोकसेवक म्हणून काम करतील. लक्षात ठेवा, एखादं मतदान आपण आपल्या भावनेच्या भरात जर आपण दुसरीकडे दिलं तर आपल्याला 5 वर्ष मागे यावं लागतं. आपल्याला काम करणारे लोक पाहिजे असेल तर आमच्या या 4 लोकांचं तुम्ही आत्मपरीक्षण करून सांगा. ही 4 लोकांशिवाय दुसरा माणूस तुम्ही मला सांगा. ही चारही लोक तुम्हाला इतकं प्रामाणिकपणे काम करतील की तुम्ही मला सांगणार की हे 4 लोक खरोखरच योग्य होती दादा आणि तुम्ही आम्हाला ती दिली. माझी कळकळीची विनंती आहे, कुणीही कसलाही या ठिकाणी मनात कसलाही किंतु परंतु ठेवू नका. एक स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर म्हणून माझं आपल्याला आव्हान आहे, स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर म्हणून माझं आपल्याला आव्हान आहे की आपण सगळ्यांनी येणाऱ्या 15 तारखेला 2 नंबरचं बटन सरांचं आहे, 2 नंबरचं बटन विलास भाऊंचं आहे, 4 नंबरचं बटन नीलमचं आहे आणि 2 नंबरचं बटन नम्रता द्यायचं. तर ह्या चौघांनाही 15 तारखेला सगळ्यात जास्त मतदान करा. 16 तारखेचा विजय आपण साजरा करायला याच ग्राउंडवर आपण इथे उभं राहू. हा विश्वास मला आपल्याकडनं हवाय. एवढंच या निमित्ताने देताना विश्वास सगळ्यांनी 2 हात वर करा. बोला भारत माता की, भारत माता की, भारत माता की. जय श्रीराम.